तर कशा आहेत भावांनो, काय चाललं मग? काय नाही मित्रांनो, आज आपण आपलं निघालो होतो नाशिककडे. काय आवाज लागतं, दाजींची तब्येत बरोबर नव्हती. त्याच्यामुळं नाशिकला निघालो आता. हे बघा, चांदवडच्या घाटात पर्यंत पोचलो. त्यात आपलं बजरंगबलींचे दर्शन वगैरे घेतले आणि निघालो मग तिथून. आमच्या चांदवडला इथं एक खाली पण मारुती महाराज आहेत आणि वरती पण आहेत. दोघी भारी दिसतात एकदम. व्ह्यू एकच नंबर होता, खतरनाक व्ह्यू होता. बघू शकता तुम्ही. आणि खड्डे बी भरपूर होते. सरकार कशाचा पैसा घेते काय माहिती, रोड टॅक्स अजून कसे टॅक्स लावलेले आहेत गाडी घ्यायच्या वेळेस त्याच्या वेळेस. आणि खड्डे पाहिले तर घाट उतरायचे चढायच्या टायमालाच खड्डे आहेत. माणूस मरायचं एखाद दिवशी तिच्या आईला तिच्या. हे बा, इकडं बी देवदर्शन घेतलं. यांचं मंदिर कोणते आपल्याला काय माहीत नाही, पण दर्शन घेऊन घेतलं आपण. हे बघा कशी गाडी ओमनी चालली होती. अरे नुसते खड्डे होते, नुसते खड्डे. घाट चढतानाच होते खड्डे. ते बघा, लय मोठे मोठे खड्डे होते. काही ठिकाणी तर व्हिडिओ काढता आले नाही मला, त्याच्यामुळं निघून आलो मी. चांदवडचा घाट चढला, देवीचं दर्शन घेतलं, मग उतरताना टाईम नाही, निघून आलो आपला. हे बघा, ही आपली देवी, चांदवडची देवी. त्यात बघता बघता आपलं पिंपळगावचा टोल नाका आला. निवांत चाललं होतं, एकदम हळूहळू गाडी चालवली होती. डीमार्टाला समजायचं आलं नाशिक. तिच्या आईला तिच्या डीमार्टवरतीच, डीमार्टच्या त्या पुलवर, आडगावच्या पुलवरती चढलं का संपला विषय. आपल्या इथं डीमार्ट लागतं. डीमार्ट बघितलं, आलो घरी. आलो मग काय, भेटूत पुढच्या व्हिडिओत. चला मग.